अगदी पांढरा शुभ्र भात आणि मोकळा होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि बघा किती छान प्रकारे आपला जो राईस आहे हा छान झालेला आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळेल तसा. तर यासाठी मी इथे हा दावत सुपर बासमती जो राईस आहे हा वापरलेला आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दावतचा राईसच वापरा, कारण याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान मिळतो. तर अशा प्रकारे खूप लॉंग ग्रेन असतो हा. तर मी इथे 1 कप बासमती राईस घेते. 250 ml चा हा जो कप आहे माझा, याच्यामध्ये भरून मी 1 कप असा राईस घेतली आहे. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये घालून याला छान प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याला धुणं फार गरजेचं असतं, कारण याला काय असतं ना, पावडर लावलेली असते आणि ती पावडर जी आहे ती काढून याचा जो सगळा मळ आहे हा आपल्याला काढून टाकायचा असतो. आता मी हे तांदूळ जे आहे छान धुतलेले आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी, 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालते आणि याला 30 मिनिटं आपल्याला सोक करण्यासाठी सोडून द्यायचं आहे. जोपर्यंत तांदूळ सोक होतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. आता मी 1 कप इथे पाणी, 1 कप इथे तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी मी इथे 6 कप पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. आणि गॅसवर मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे जे पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे 2 चमचे मीठ. मीठ आपल्याला जास्त घालायचं आहे, कारण आपल्याला हे जे बाकीचं पाणी आहे हे आपल्याला फेकून द्यावं लागतं. तर आपला जो राईस आहे हा चविष्ट होण्यासाठी आपल्याला मीठ जास्त घालावं लागतं. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण भिजवलेला जो राईस आहे हा घालून घेऊया. आता आपला आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट घालण्याची वेळ. तर याला छान प्रकारे आपल्याला हाय फ्लेमवरच बॉईल करायचं आहे. साधारणतः 7 मिनिट आपल्याला याला बॉईल करायचं आहे. आता यामध्ये मी घालत आहे लिंबूचे स्लाइस. तर 2 लिंबूच्या स्लाइस मी इथे घालते आहे, प्लस अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे 1 टेबलस्पून तेल. तर आता आपल्याला राईस जो आहे 7 मिनिटं शिजून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे राईस जो आहे छान प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर एका चाळणीवर याला निथरून घ्यायचा आहे. निथरल्यानंतर याला अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपला जो तांदूळ आहे हा जास्त शिजलेला वाटत आहे, तर त्यावर क्विकली तुम्हाला फ्रीज मधलं थंड पाणी ओतायचं आहे, किंवा त्या तांदूळाला तुम्हाला फ्रीज मध्ये मोकळा करून तुम्हाला ठेवायचं आहे. आता इथे आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तर यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. जिरा राईस म्हटलं म्हणजे जिरं जास्त येणार, तर इथे मी 2 चमचे जिरं घातलेलं आहे. आणि जिरं चांगलं तळकल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत राईस. आता हा राईस आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त याला ओव्हर मिक्सिंग तुम्ही करू नका, कारण जो तांदूळ आहे हा तुटण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारे याला छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपला जो जिरा राईस आहे तो सर्विंग करायला छान आहे आणि गरम गरम जिरा राईस हा सर्व झालेला आहे. तर एन्जॉय करा जिरा राईस. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह करुणास किचन मध्ये. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा.